मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ. उपस्थित माता बंधू भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि नित्याचा आपला सद्ग्रंथ वाचनाचा जो संकल्प आहे यामध्ये श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंदावर शांतीब्रह्मनाथ महाराजांनी निरूपित केलेल्या नाथ भागवत या ग्रंथाचं त्यांच्या इच्छा मात्रे कथन आणि श्रवण करूया. श्रीराम समर्थ. त्याच्यातून आपला कालचा विषय जो सुरू होता तो भगवत भक्तीचाच होता आणि या भगवत भक्तीमध्ये एक आदर्श भक्त, खरा भक्त आपल्याला बनण्यासाठी नाथ महाराज जे सांगतात त्यातला विषय असा होता की एक चांगला भक्त होण्यासाठी तुम्हाला तुमच्या सद्गुरूंच्या वचनांवर, सद्गुरूंची जी काही वचनं आहेत या सद्गुरू वचनांवर अगदी तुमची दृढ निष्ठा असायला हवी आणि ती निष्ठा दृढ असल्याचं तुमच्या नित्याच्या आचरणामधून दिसलं पाहिजे, तुम्हाला जाणवलं पाहिजे. आणि त्यामुळे काय होईल की जी वृत्ती आहे ती बदलण्यासाठी आणि हळूहळू सगळं जग हे रामरूप किंवा अगदी पारमार्थिक उच्च भाषेमध्ये ब्रह्मसत्ता अनुभवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नाथ महाराज सांगतात. सद्गुरु वचनांचा विचार करत असताना आपण काल 1-2 वचनं पाहिली होती. एका ठिकाणी महाराज तर असं म्हणतात, नाथ महाराज जे म्हणाले की सद्गुरू वचनावर तुमची दृढ निष्ठा ठेवा आणि या सद्गुरू वचन निष्ठेने किंवा या सद्गुरू वचन निष्ठेचं हे तत्व ओळखून खऱ्या अर्थाने जे शहाणे किंवा चांगले सद्भक्त असतात ते फार लवकर तरून जातात. तर या सद्गुरू वचन निष्ठेच्या संदर्भामध्ये खरं म्हणजे आपला शिष्य, आपलं लेकरू हे परमार्थ मार्गामध्ये फार लवकर तयार व्हावं. जसं प्रपंचामध्ये आईला वाटतं की माझं लेकरू किंवा बापाला वाटतं की माझं लेकरू पटकन माझ्या हाताशी यावं, हे जसं प्रपंचात असतं तसं सकल संतांचं, सकल सद्गुरूंचं हा एक प्रयत्न कायम असा सुरू असतो की माझा शिष्य लवकर तयार व्हावा. एकच नाही तर अनेक शिष्य हे परमार्थ मार्गामध्ये माझ्याही पुढे जावे, खरं म्हणजे अशी त्यांची अपेक्षा असते. सगळ्या संतांना, सगळ्या सद्गुरूंना असं वाटतं की त्यांच्या सान्निध्यात येणारा प्रत्येक मानवी जीव हा माणूस म्हणून कृतार्थतेला जावा आणि पारमार्थिक दृष्ट्या तो या मार्गात तो तर राहावा आणि त्याच्याबरोबर त्यांनी अनेकांचा उद्धार करावा, म्हणजे तो सद्गुरु पदाला पोहोचावा. हे पण आपल्या आईबाबांना
वाटत असतं. खरे मायबाप, खरे आई बाबा आपले सद्गुरू आहेत. एक मायबाप आपल्याला जन्म देऊन हे विश्व दाखवतात, पण सद्गुरू असे की तो गर्भवासच चुकवून टाकतात, की पुन्हा जन्माला यायचंच नाही. तर हा विषय सांगत असताना महाराज एकदा असं म्हणाले, की जर तुम्ही नीती पाळून मी सांगतो त्याप्रमाणे जर नाम घेतलं, तर तुमचा हात रामाच्या हातात दिल्याशिवाय मी राहणार नाही. एवढं मोठं अभिवचन आहे, केवढं मोठं आश्वासन आहे महाराज सांगतात. सज्जनो, पुन्हा पुन्हा मी नम्रपणे सांगेल की हे वाक्य जरी गोंदवलेकर महाराजांचं असेल, तर हे सकल भक्ताला, सकल शिष्यांना, जो कोणी या साधन मार्गावर चालतोय ना, त्याच्यासाठीच आहे. त्याच्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. म्हणून महाराज म्हणत असताना आपण आपल्या सद्गुरूंना आठवावं आणि तेच आपल्याला हे सांगतायत. या भावनेने आपण हे श्रवण करावं अशी माझी नम्र विनंती. महाराज म्हणाले, नीतीची बंधनं पाळून, म्हणजे त्यांनी सांगितलं ना की काळ कठीण होत चालला, सनातन आपला धर्म आहे, म्हणजे नित्य नूतन आहे. आणि हा नित्य नूतन कसा आहे, तर महाराज म्हणाले की शक्य तितके शास्त्र सांभाळावे. तुम्हाला जितकं पाळता येईल तेवढं तरी पाळा. शक्य तेवढे शास्त्र सांभाळावे, प्राणापलीकडे नीती सांभाळावी आणि प्राण गेला तरीही उरेल इतके नाम घ्यावे. म्हणजे इतकं नाम आपलं झालं पाहिजे. आणि त्याचा अभ्यास हे केव्हा होईल सज्जनो, की ज्या वेळेला माझ्या आयुष्याचं ध्येय ठरलेलं असेल. बालपणापासून आजपर्यंत खरंच आपण डोळे लावून जर विचार केला, तर आपलं काय जीवनाचं ध्येय? मी असा विचार करतो की आपण जिवंत का आहोत, तर मेलो नाही म्हणूनच का? आणि जर आपण जिवंत आहोत आणि इतकी प्रपंचाची कार्य केली आणि प्रत्येक टप्प्यावर आपल्याला लगे अरे हे उद्दिष्ट साध्य झाले, उत्तम शिक्षण झालं, नोकरी मिळवली, विवाह झाला, प्रापंचिक कार्य केली, हे कार्य केलं, घर घेतलं, गाडी घेतली, बरं एवढं सगळं आपल्याला शिक्षण घेत असताना आपलं ध्येय आपल्या संस्काराप्रमाणे तयार झालं होतं. पण मला असं वाटतं की एक दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्या धर्मामध्ये खरं आयुष्याचं ध्येय शिकवलं जातच नाही आईबाबांकडून. हे शिकवलं जातं की उत्तम हो, मोठा हो, भरपूर पैसे कमव, इथपर्यंतच आपल्या जीवनाचं ध्येय आपल्याला दाखवलेलं आहे. हे चुकीचंही असं नाही, पण हे प्रापंचिक ध्येय झालं. हे काही मनुष्य जन्माचं ध्येय नाही. मनुष्य म्हणून सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरूंची आवश्यकता प्रत्येक प्रापंचिक टप्प्यावर जीवन जगत असताना प्रत्येक ठिकाणी आपल्याला गुरूंची आवश्यकता आहे. गुरु आणि सद्गुरू याच्यामध्ये सगळ्यात मोठा फरक आहे की जो तुमची इहलोकाची आणि पारलोकाची सगळीच जबाबदारी जो घेतो आणि ज्याच्यामध्ये तुमची उत्तम प्रगती करून देतो, तो सद्गुरू आहे. आणि मग त्या सद्गुरूंची वचनं आणि त्याच्यावरच जर आपली निष्ठा नसेल, आपल्या सद्गुरूंनी सांगितलेलं जर आपल्याला पटत नसेल किंवा आपण ते श्रवण करत नसू, ज्ञानेश्वर माऊली, समर्थ आणि नाथ महाराज सांगतात, श्रवणाचा खरा अर्थ काय म्हणाले? उत्तम श्रवण किंवा श्रवण परमपावन केव्हा होईल म्हणाले, तर त्या श्रवणाचं चिंतन मनन होऊन त्याचा निधिध्यास लागून तुमच्या आचरणातून ते वागतील. 10 गोष्टी आपण आज ऐकलेल्या, त्यातल्या निदान 5, निदान 3, निदान 4, निदान 2, निदान 1. मी शेवटी तर ते म्हणाले ना की एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वर माऊलींनी 9000 ओव्या लिहिल्या, बरोबर? 700 श्लोकांवर एवढ्या ओव्या त्यांनी लिहिल्या. त्यातली एक तरी ओवी, महाराजांचं एक तरी बोधवचन, महाराजांची एक तरी आज्ञा आपण पाळतो का? हा जेव्हा आपल्या आत्मचिंतनाचा विषय होतो ना, तर तेव्हा मला असं वाटतं आपण फेल होतो, तेव्हा आपण नापास होतो. की काय आपल्या महाराजांनी किती किती आश्वासनं दिली की अरे नको घाबरू. बरं, आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणी आपण घाबरलेलोच आहोत, संभ्रमावस्थेतच आहोत. आपल्याकडे राजकीय सत्ता नाही, आपल्याकडे पैशांची सत्ता नाही, आपल्या शरीरावर आपली सत्ता नाही, आपल्या माणसांवर आपली सत्ता नाही, तरीही आपल्याला किती अहम आहे, किती अहंकार आहे, हे मी माझं सांगतोय बरं. तर तो केवढा आहे, मग तो कधी कमी होणार? बहुत आयु गेले राहिले, हे इतकं करेक्ट आहे. आणि हे म्हणजे मी तर म्हणलं दर तासाला आपल्या लक्षात यायला पाहिजे की बहुत आयु गेले राहिले अल्पजेकी. माहित नाही, आयुष्याचा भरोसा नाही, म्हणून शक्य तितक्या त्वरेने आणि तळमळीने कृतार्थ होण्याचा प्रयत्न करा, असं ब्रह्मानंद महाराज सांगतात. याचं चिंतन मनन दिवसातून किती वेळ आपण करतो, करणं गरजेचं आहे. नाथ महाराज सांगतात की अरे सद्गुरूंच्या वचनांचं चिंतन आणि चिंतनाशिवाय तुम्हाला तो दृढ निष्ठा त्याच्यावर प्रयत्न.
सद्गुरूंच्या वचनांवर दृढ निष्ठा असल्याशिवाय तुम्हाला विवेक वैराग्य हे आचरणात आणता येणार नाही. आणि ते आणण्यासाठी सद्गुरु वचनांचा अभ्यास आणि त्याच्यावरची दृढ निष्ठा. किती किती सुंदर वचन आहे बघा. महाराज म्हणाले, एकाने विचारलं, आपण त्या आपल्या उपासनेच्या पुस्तकावर त्या मागच्या पानावर मुद्दाम छापलेलं आहे की त्या भक्तांनी विचारलंय की महाराज आपलं अस्तित्व कुठे आहे. म्हणजे आता आपल्याला नेहमी असं आमचे महाराजच गेले. मी म्हटलं ना तुम्हाला, एक जण मला म्हटलं, तुमचे महाराज तर सगुणात नाही म्हणले, आणि मग तुम्हाला प्रश्न पडला तर तुम्ही काय करता. म्हटलं तुम्ही आता प्रश्न विचारलाच मला प्रश्न पडला की इतक्या दिवसात मला हा प्रश्नच पडला नाही. हे आपल्या सद्गुरूंच्या नामाची खरी किमया की आपल्याला ते कधी असं जाणवतच नाही की ते नाही आहे. तरी पण एका भक्ताने विचारलं की महाराज तुमचं अस्तित्व नेमकं कुठं आहे. तर आपलं अस्तित्व कुठं आहे हे सांगताना महाराजांनी इतक्या खुबीने, महाराज फारच फारच गोडच होते. बस एवढाच शब्द, आपण त्यांना विद्वान म्हणणे की आपण अज्ञानी किती होते म्हणले, ते फार ग्रेट, फार गोड होते हो महाराज. महाराजांनी जी व्याख्या किंवा महाराजांनी स्वतःच्या अस्तित्वाच्या ज्या खुणा सांगितल्या ना, तर पहिलं सांगितलं जिथे आपण कायम असतो. ते म्हणले तुम्ही कुठे महाराज, तर महाराज म्हणले तू कुठे हे पहिल्यांदा मी सांगतो. म्हणजे महाराजांनी उत्तर देताना सुद्धा त्यांचा हजरजबाबीपणा, त्यांची खुबी, त्यांचं काय म्हणावं त्याला चाणाक्षपण, त्यांचं धूर्तपण, त्यांची विद्वत्ता आणि त्यांची माया, आपल्यावरची असलेली त्यांचं प्रेम किती आहे बघा. महाराजांना पहिल्यांदा विचार की महाराज तुमचं अस्तित्व कुठे आहे. तर महाराज म्हणाले पहिल्यांदा हा कुठे हे याला सांगूत म्हणाले, पण ते रागावून नाही सांगितलं. तर महाराज म्हणाले जो माझ्या स्मरणामध्ये प्रपंच करतो तिथे मी आहे. एकच वाक्य आहे, बस एवढं जरी आपण जगलो ना सज्जन हो, तर सद्गुरु वचनावरची दृढ निष्ठा आयुष्यभरासाठी आपली सक्सेस होईल, फुल होईल आणि आपला जन्म कृतार्थ. एकच वाक्य जगायची गरज आहे. महाराजांनी फार सुंदर सांगितलं. ते म्हणाले जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे. कारण आपण प्रपंचात राहतो हे त्यांना माहिती. कायम ते म्हणले हे कुठे राहणार आहे, यांची वस्ती कुठे आहे, प्रपंचात. साडी घेतली का आणि पुरणाची पोळी केली का, इथेच या दोघांचा जन्म अटकला म्हणाले. तर म्हणले मग कर तू पुरणाची पोळी पण खा, पण नाही, आज आमच्या महाराजांचा वाढदिवस आहे, आज गुरुपौर्णिमा आहे, आज महाराजांची पुण्यतिथी आहे, म्हणून आपल्याला पुरणाची पोळी करायची आणि म्हणून मी त्या उत्सवाला जाण्यासाठी चांगली साडी नेसून जाईल. महाराज म्हणाले हे अनुसंधान हा माझ्या स्मरणाचा प्रपंच आहे. माझ्या प्रपंचात घडणारं प्रत्येक कर्म मी त्यांना सांगून करेल, त्यांच्या आज्ञेने करेल. बरं ते तर कधीच म्हणत नाही. आपण जर म्हटलं मी आज 5,000चा ड्रेस घ्यायला चाललो महाराज काय आपल्याला तसबीर सांगणार जाऊ नको, घेऊ नको, आणि बरं त्यांनी सांगितलं आपण खरंच घेणार नाही का. पण ते म्हणाले नाही, माझं स्मरण. त्यांना फक्त भावाची गरज आहे. अगदी जवळची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आप्पा देहात होते, आदरणीय आप्पा स्वामी वरदानंद महाराज, आणि इथे नांदेडमध्येच बहुतेक त्यांच्या एका शिष्याने संन्यास घेतल्यानंतरची गोष्ट आहे का बहुतेक, तर संन्यास घेतल्यानंतर 1991 नंतरची घटना, 2006च्या दरम्यान आधीची. तर एक शिष्या होत्या, त्यामुळे बाप्पा माझी खूप दिवसाची इच्छा आहे, तुम्ही खूप दिवस झाले माझ्याकडे आलाच नाही, माझ्याकडे भोजन प्रसादाला याव्याशी माझी इच्छा. आप्पा म्हणजे पुढच्या वेळेस असं करता करता तो दिवस आला आणि आप्पा त्यांच्या घरी जेवायला गेले. त्यांनी वाढून दिलं, मस्त भाजी केली होती, मला वाटतं बहुतेक पडवळाची होती का काय, कद्दूची होती बहुतेक. छान आप्पा जेवले वगैरे. मग आता आप्पांचं जेवण झाल्यानंतर बाकीचे बसले, मला वाटतं बसूताई भारतीताई पण होत्या, आणि त्यांनी घास खाल्ल्यावर कडू, एकदम कडू भाजी. ते म्हणे आप्पा तुम्ही सांगितलंच नाही म्हणे किती कडू भाजी झाली, तुम्ही तर खाल्ली म्हणे. आप्पा म्हणाले मी असं का म्हणा, अरे कडू झाली का. अरे आप्पा म्हणाले मी ती भाजी खाल्लीच नाही ग, तिचा भाव जो होता ना तो मी खाल्ला. किती छान. एक शब्द बोलले नाही आणि सांगितल्यावर सुद्धा सांगितले की मी त्या भाजी करता आलो नव्हतो, त्या अन्ना करता आलो. माझ्या सद्गुरू, माझ्या लेकराची इच्छा होती की आप्पांनी माझ्या घरी जेवायला यावं. तिचा जो भाव होता, एका भक्ताचा जो भाव होता, तो भाव ग्रहण करण्यासाठी मी आलो होतो, भाजी ग्रहणासाठी नाही. किती छान गोष्ट आहे. स्मरण. महाराज म्हणाले जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो, सज्जनो, हे आपल्याला खूप शिकण्यासारखे. हेच आपण अडॉप्ट करू शकतो, हेच आपण आपले करू शकतो आपल्या जीवनात, की नाही त्यांना सांगून सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत इतकं महाराजांशी आपण तादात्म्य पावावं. प्रत्येक गोष्ट नाम घेत त्यांना सांगा. म्हणजे एखादा फोन आला आनंदाची, आई मला जॉब लागला आणि मला 50,000चं पॅकेज मिळालं, काय लाखाचं मिळालं,
पहिले पटकन महाराजांसमोर जावं, माळ घ्यावी श्रीराम जन्मलेली. एक माळ जप करा, मग महाराज याला 50 लाखाची नोकरी लागली. मग एखादा फोन आला, हा अमके अमके श्रीराम, एक माळ घ्यावी. त्यानं सांगा, महाराज हे अमके अमके तुमच्या जवळ आले. होतं काय माहिती का, त्या 2 मिनिटाच्या नामस्मरणाच्या दरम्यान अनुभवायचीच गोष्ट आहे. खरं सांगतात हे शब्दात नाही सांगता येणार मला, पण आपण करून पहा. ह्या 2 मिनिटाच्या नामस्मरणाच्या प्रक्रियेमध्ये तुमच्या मनातले हजारो विचारांचे तरंग इतके फटफट फटफट होत असताना इतके शांत होत जातात. प्रत्येक नामागणित तुमची वृत्ती शांत होत जाते आणि त्या शांत झालेल्या वृत्तीच्या नंतर तुमच्याकडून येणारी प्रतिक्रिया ही खूप सुंदर असते. ती अनुभवाची गोष्ट आहे. दुसरं म्हणाले महाराज, जो समाधानी आहे त्याच्या अंतःकरणामध्ये मी राहतो. आता विचार करावा, आपण समाधी कारण आपल्या अंतःकरणात आपण रोज मानसपूजा करून महाराजांना ठेवतो, तर महाराज आपल्या जवळ आनंदी असतील का? किती छान आहे. महाराज म्हणाले, जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे. आता पुढे म्हणले, अगदी जवळ जातो, म्हणाले जो समाधानी आहे त्याच्या अंतःकरणामध्ये मी आहे. म्हणाले महाराज म्हणाले, माझं अस्तित्व कुठे आहे? तर समाधानामध्ये. म्हणून ते काय म्हणाले, जे घडेल ना ते माझ्या इच्छेने. मी या 2 बोधवचनांचा अर्थ बघा. तुम्ही सारखं जर असं चिंतन करत राहिलो, आपण महाराजांचं जप करताना अनेक विचार येतात, तेव्हा हे बोधवचन लक्षात ठेवा. काय असेल बाबा हे बोधवचन? काय महाराजांना आपल्याला सांगायचं असेल? मग समाधानी कोण? मग समाधानी राहायचं कसं? ते पण त्यांनी सांगितलं ना आपल्याला. जे घडेल ते माझ्या इच्छेने घडेल याच्यावर विश्वास ठेव आणि ते तुझ्या कल्याणच आहे. आत्ता तुला ठेच लागली, तुझं बोट मोडलंय, तुझं हाड फ्रॅक्चर झालंय, पण होऊ दे, 6 महिने ते तुझं प्लास्टर राहू दे. थोड्या दिवसांनी तुला कळेल की माझा झालेला ऍक्सिडेंट हा असा होता की मी जाणारच होतो, पण ह्याच्यावर अटक, फ्रॅक्चरवरच थांबलो. हे कळायला थोडा वेळ लागणार आहे. हे माझ्या कल्याणाचं आहे. मी मरणारच होतो, पण फ्रॅक्चरवर थांबलो. हे कल्याणाचं नाही का? अशी प्रत्येक गोष्ट सज्जन हो आपल्या आयुष्यामध्ये. आणि हे सगळं ते जाणून आहेत. ते का जाणून आहेत? तर ते परमात्मा स्वरूप आहेत. ते परमात्मा आहे. त्यांना माहित आहे की याच्या जीवनात मी काय काय ऍडजस्टमेंट करून याचं हे प्रारब्ध याला दिलेलं आहे. याच्यावर आपण विश्वास ठेवा. नाथ महाराज फार सुंदर गोड सांगतात. पुढे म्हणाले महाराज, जिथे मारुतीचं स्थान आहे तिथे मी आहे. म्हणजे एक बोधवचन महाराजांचं असं आहे. एकाने विचारलं, महाराज आम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही तर दरी ठेवला, म्हणे आम्ही कोणाला सांगावं? तर महाराज म्हणाले, मारुतीच्या मंदिरात जाऊन त्याच्या कानात सांगा म्हणाले, किंवा त्याला सांगितलं की मला समजतं. आपल्या घरी महाराज आहेच ना, ते स्वतःच मारुतीला आहे. अजून मारुतीला जाऊ नये असे नाही. महाराज म्हणाले रोज मारुतीचं दर्शन घ्या. पण सांगतो मी तुम्हाला की ही दृढ निष्ठा तुमच्या माझ्या प्रपंचात आपल्याला खूप काम देणार आहे. महाराज म्हणाले, ज्यांच्या जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात आहे. जो समाधानात त्याच्या अंतःकरणात आहे. मारुतीचं स्थान जिथे आहे तिथे मी आहे. पुढे म्हणाले, जिथे अन्नदान आहे तिथे मी आहे. जिथे निस्वार्थी प्रेम आहे तिथेही मी आहे. हे सगळं आपल्याला किती छान आहे. मग याची सुरुवात मला वाटतं आपल्या कुटुंबापासून जर आपण केली. जिथे निस्वार्थी प्रेम आहे हे मी सांगत असताना सुद्धा अतिशय जबाबदारीने सांगतो की खरंच आपलं प्रपंचात सुद्धा आपल्या सगळ्या नातेवाईकांवर किंवा अगदी जे पहिलं सर्कल आपण म्हणतो तिथे तरी आपलं निस्वार्थी प्रेम आहे का? महाराज असं म्हणाले की मुलगा जोपर्यंत तुमचा ऐकतो तोपर्यंत तो तुम्हाला तुमचा वाटतो, त्याच्यावर तुमचं प्रेम असतं. त्याचं लग्न झालं, तो त्याची बायको वेगळी झाली की तुमचं त्याच्यावरचं प्रेम हे कोणत्या स्वरूपाचं आहे हे तुम्ही ओळखा. याच्यामध्ये सूक्त असं सांगितलंय त्यांनी, मला असं वाटतं की अरे आता वानप्रस्थाचा मार्ग धर. वानप्रस्थाचा मार्ग महाराजांनी किती सुंदर वचन सांगितलं. रिटायर्ड माणसांनी कसं करावं म्हणाले, आपल्या घरामध्ये पाहुण्यासारखं राहावं. आता पाहुण्याकडे गेल्यावर आपण आपली सकाळी अगदी उठल्यापासून आपले स्नानाचे कपडे आपण धुवून घालतो. त्यांनी दिला तर चहा घेतो. आपण त्याला म्हणत नाही अहो फराळाचं द्या. ते वाढतील तेवढंच जेवतो आणि ते जे करतील त्याला छान झालं असं म्हणतो. भाजी किती तिखट झाली असेल पाहुण्याकडे, अरे काय सुंदर भाजी केली ताई तुम्ही. 2-2 ग्लास पाणी एका घासाला पितो. पण आपण त्याला म्हणतो की नाही. म्हणजे पाहुण्यासारखं कसं राहतो तसं आपल्याला आपल्या घरात का नाही राहता येत? किती एक एक बोधवचन महाराज म्हणाले, अरे म्हणजे हे बघा, हे सगळं जे आहे ना, हे वैराग्य जे आपल्याला प्राप्त करायचंय. महाराजांनी इतक्या सोप्या शब्दांमध्ये वेदांत सांगितला. महाराजांचे सगळे वाक्य नवे महाराजांचे प्रत्येक प्रवचनातला संवाद हा वेदांतच आहे. मला खूपदा असं वाटायचं प्रवचन वाचताना, एक वाक्य होतं महाराजांचं एका याच्या खाली आहे की वेदांत नित्य आचरणात आणावा. मला नेहमी वाटायचं वेदांत आचरणात कसं काय आणावं बाबा?
पण जितके जितके जास्त प्रवचनांच्या याचे पारायण झाले ना, त्यांच्या कृपेने एक एक गोष्ट इतकी सहजपणे की अरे खरंच महाराजांनी किती सांगितलं. आधी म्हणाले महाराज, म्हणजे मी तुम्हाला हे इतकं खरं म्हणजे नाथांनी एकच वाक्य त्या ओळीमध्ये दिले की सद्गुरु वचनांवर दृढ निष्ठा ठेवून राहिल्यास भगवंत आपल्याला लवकर प्राप्त होतो, आत्मज्ञान प्राप्त होतं, एवढाच आहे. हा एवढा विस्तार करून काय सांगावं वाटतं की अरे हे सगळंच आपल्या बाबांनी सांगितलंय ना, बापांनी सांगितलंय आणि आपल्या लक्षात आलेलं नाही बरं. इतके वर्ष आपण अनुग्रह घेऊन झाले पण आपल्या लक्षात नाही. आणि खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. का एवढी तळमळ का वाटते माहिती का? अरे आपल्याला ते गाठायचंय. आपल्या सगळ्यांना तो उद्देश आपल्या जीवनाचा आपण ठरवला. आता आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा उद्देश काय आहे? समाधान प्राप्त करून घेणं. त्यालाच महाराज म्हणाले, तुम्हाला खरं समाधान मिळवायचं, शाश्वत मिळवायचं तेच आत्मज्ञान आहे. आणि मग त्याचा मार्ग कोणता? तर तो नाथांनी सांगितलाय, महाराजांनी सांगितला. कोणता? गृहस्थाश्रम न सांडिता. सोडूच नका म्हणले गृहस्थाश्रम न सांडिता, कर्म रेखा न ओलांडिता, निज व्यापारी वर्तता, आत्मबोधू सर्वथा न मळणे. आत्मबोध हा कधीच मळणार नाही, तो प्राप्तच होणार आहे, तो जाणारच नाही. ह्या 3 गोष्टी आहेत. आणि मग ह्या 3 गोष्टी गृहस्थाश्रम न सांडिता आणि कर्मरेखा न ओलांडिता. कर्तव्य तर करावंच लागणार आहे, त्याला तर ओलांडायचं नाहीच आहे म्हणाले. मग आता हे पुन्हा निज व्यापारी वर्तता. तुमचं काम तुम्ही करा, व्यवस्थित करा. तुम्ही व्यापारी आहात, तुम्ही कोण आहात, काय आहात, तुमच्या वाटेला आलेलं निज कर्म तुम्ही व्यवस्थितच करा. पण सज्जन हो, पण हे सगळं करत असताना आपल्याला त्या उद्दिष्टापर्यंत जायचंय समाधानाच्या, तेव्हा हे साधत नाही. आपण किती वैराग्याच्या गप्पा इथे बसून मी मारल्या आणि तुम्ही खूप छान वाटल्या म्हणून ऐकल्या, तरी ते साधत नाही हो अजून. मग ते साधण्यासाठी म्हणून सद्गुरूंची वचन. म्हणजे किती छान सांगितलं पहा. म्हणजे आपण खूप ऐकून रोज काय असतं, जेव्हा आपण रोज रोज एखादी गोष्ट ऐकतो ना छानपैकी, मग ती हळूहळू अशी मनातून अंतःकरणाकडे जाते आणि मग ती चिंतन मनन होऊन मग कधीतरी आपल्याला असं 1 वर्ष 2 वर्षांनी वाटायला सुरुवात, नाही यार याच्यावर आपण काम केलं पाहिजे, आपण वागलं पाहिजे. सुरुवातीला महाराज म्हणाले की घरामध्ये कसं वागावं? पाहुण्यासारखं वागावं. आणि पुढे अजून म्हणाले, हे एकदा जमलं, थोडं वय झालं अजून, पुढचं वाक्य महाराजांचं फारच भारी. मग म्हणाले घरात मेल्यासारखं राहा. महाराजांचं बोधवचन आहे, मेल्यासारखं राहू. अरे काय मुलांनी विचारलं सांगावं. आपलं होतं काय? आपल्याला त्यांनी विचारण्याच्या आधी असं वाटतं की आपण सांगितल्याप्रमाणे त्यांनी वागावं. तर तो आहे, त्याची बायको आहे, त्यांचा नवीन संसार आहे, त्यांना त्यांच्या कल्पनेप्रमाणे काही गोष्टी करायच्या आणि ते यायच्या आधी आपण सांगतो असं कर, आता तुझा पगार वाढला ना, एक आरडीच काढून घे. त्याला घ्यायची असती गाडी, तुमची कशाची आरडी? कारण तुम्ही आयुष्यभर गरिबीत राहिले, तो कुठे गरिबीत राहिला? त्याची स्वप्न वेगळी आहेत. सांगून पाहावं. नाथ महाराजांनी हरीला सांगून पाहिलं, नाही ऐकलं तो म्हणला मी काशीला जातो. तू जाय म्हणून काही बोलले नाही. म्हणून संतांचं चरित्र मानवी जीवनावर इतकं सुंदर इम्पॅक्ट करतं किंवा इतकं छान आपल्याला ते मार्गदर्शन करतं. म्हणून संतांची चरित्र मनापासून वाचावी, मनापासून श्रवण चिंतन मनन करून थोडं त्या मार्गावर आपण त्यांच्यासारखं तर होऊच शकत नाही. पण असं आहे की आता समाजामध्ये मग यांचा शर्ट असा आहे, त्यांची पॅन्ट अशी, मग आपण एका दिवशी दिसू, आपण कशी दिसू, आपण बांधरच आहे, असू द्या, पण थोडे तर बरे दिसू. हे जसं प्रपंचामध्ये आपण वापरतो तसं या सकल संतांच्या चरित्रामधलं यातला एक गुण सद्गुण असं घेत घेत जर आपण गेलो तर आपलंही जीवन संतांच्या जीवनासारखं होण्याचा संभव निश्चितपणे आहे. पुढे म्हणाले, गोंदवलेला तर मी आहेच आहे, पण आता गोंदवलं कुठं कुठे तयार होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण, जिथे सतत नामस्मरण चालतं तिथे मी आहेच आहे. जिथे सतत नामस्मरण चालतं याच्यावरून सज्जन हो, आणि असतोच असतो आणि त्या भक्ताचं समाधान झालं. पण सज्जन हो, या शेवटच्या वाक्यात आणि पहिल्या वाक्यात बरोबर महाराजांनी प्रपंच बसवला. पहिले म्हणाले, जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे. आणि शेवटी म्हणाले, जिथे नामस्मरण चालतं तिथे मी आहे. मग आपण हे 2च गोष्टी लक्षात ठेवा की आपला प्रपंच कसा आहे आणि आपल्या प्रपंचात नामस्मरण सुरू आहे का? आपल्या घरी आपण अनुग्रह घेतला, पण महाराज राहू शकतात का? त्यांना राहण्यासाठीची उत्तम व्यवस्था आपल्या घरी आहे का? त्यांची उत्तम व्यवस्था म्हणजे काय की जिथे अखंड नाम चालत आहे, जिथे अन्नदान याचा अर्थ तुमच्याकडे रोज जेवणावेळात झाल्या पाहिजे असं नाही. आलेला प्रत्येक माणूस विन्मुख जाता कामा नये.
अगदी त्याच्यात सुद्धा महाराजांनी इतकं सुंदर सांगितलं. म्हटलं ना तुम्हाला, ते म्हणाले एखादा माणूस आला तो तुमच्याकडे काहीच घ्यायला तयार नाही, तर त्याला एक ग्लासभर पाणी द्या, नमस्कार करा. कोण कोणत्या रूपाने येईल आणि ते अन्नदान तुम्हाला घडेल म्हणाले. इतक्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी महाराजांनी सांगितल्या. म्हणून म्हटलं की सद्गुरूंच्या वचनांवर. आणि शेवटी महाराज म्हणाले की माझ्या माणसाच्या जीवनात सगळ्याच गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे घडणार नाही, पण मी त्याची लाज राखेन. या वाक्यामध्ये तर आपला सगळा प्रपंच बसतो. काहीच चिंता करायचं काम नाही. फक्त या वचनांवर विश्वास ठेवून ते जे सांगतात की अरे अखंड नामात राहा, कर्तव्याला चुकू नका, ते तर आपण चुकतच नाही. नीती धर्माचं पालन करा, तेही श्रींच्या कृपेने आपण करतोच आहोत. आता राहिलं काय, तर अभ्यासामध्ये आपल्या सातत्य नाही, अविरतपणा नाही. या दोन गोष्टी, जसे की लहान मुलं नित्य अभ्यास करत नाहीत, आपण अगदी फक्त मोठे झालेले विद्यार्थी आहोत, ही भावना ठेवून जर नित्य अभ्यासाची सवय, नित्य नामस्मरणाची सवय आणि नित्य नामस्मरणाच्या बरोबर त्यांच्या अनुसंधानाची म्हणजे त्यांच्या स्मरणाची जर आपण अखंड सवय ठेवली, तर सज्जन हो, नाथ महाराज म्हणाले की असं सद्गुरु वचन निष्ठेचं हे तत्व ओळखून शहाणे आणि चांगले शिष्य सद्गुरूंच्या सांगण्यावरून पूर्ण विश्वास ठेवतात आणि विवेक आणि वैराग्य यांच्या जोरावर आपल्या मनाला ताब्यात आणतात. हे जर सगळं साध्य, सद्गुरूंच्या वचनांवरचा विश्वास जर आपला बसला, त्याचं चिंतन मनन घडून त्याप्रमाणे जर आपण सज्जन आचरण केलं, तर आपल्याला विवेक आणि वैराग्याची प्राप्ती होते. विवेक म्हणजे काय, तर आपल्या मानवी जीवनामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये असे प्रसंग रोज घडतात, रोज, की आता काय करावं, संभ्रमावस्था, हे करू का ते करू, ते करू का ते करू. असं करत असताना कुठलीही घटना प्रापंचिक असेल, पारमार्थिक असेल, ती घटना घडल्यानंतर त्याच्या संदर्भात विचार करताना सकारात्मक विचार करायचा, विशाल अंतःकरणाने विचार, की तुमचा अपमान केलाय, तुमची मुलगी चुकलीये, व्याहीभावाने 2 खेटर तुम्हाला मारले शाब्दिक, इथे विवेक वापरा. हो, आपली मुलीची बाजू आहे, तिथे स्त्रीमुक्तीच्या गप्पा मारून जमणार नाही. हो, चुकलं का, बरोबर, आम्ही तिला समजून सांगू. विवेक, शांत राहा, थोडा संयम ठेवा, याला विवेक असं म्हणतात. की कुठलीही घटना घडल्यानंतर सकारात्मक पद्धतीने दूरदृष्टिकोन ठेवून आपल्या महाराजांना काय वाटेल, त्यांची काय शिकवण आहे, याला अनुसरून विचार करून एखाद्या गोष्टीवर पाऊल टाकणं, याला विवेक असं म्हणतात. वैराग्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलंच की वैराग्य हे एकदम येणारी गोष्ट नाही, हळूहळू नामानी येईल. आणि नामानी होणार काय, ते भगवंताची नामकीर्ती हा पुढचा विषय येणारच आहे, तेव्हा वैराग्याचा विषय येईलच, तो आपण तेव्हा व्यवस्थितपणे पाहू. अशी नाथ महाराज म्हणाले की ही मनाला जिंकण्याची, मनाला स्वतःच्या ताब्यात ठेवण्याची एक युक्ती मी तुम्हाला सांगितली. पुढे नाथ महाराज म्हणतात, थांबा, मी तुम्हाला अजून थोडं काहीतरी सांगतो. या मनाला अजून कसं आवरावं म्हणाले. नाथ महाराज म्हणाले की मलाही माहित आहे की मन हे अत्यंत चंचल आहे, भिरभिरणार आहे, ते स्थिर बसणार नाही. ते सारखं, त्या मनाला एक सवय की ते दृश्याकडे सारखं धावतं. कितीतरी वेळा बघा, आपल्याला डोळे उघडायची एवढी सवय, म्हणजे आपण जर म्हटलं की 13 माळा होईपर्यंत डोळे उघडायचे नाहीत, तर डोळे उघडण्यावर सुद्धा जे दिसणार नाही ते आतमध्ये दिसायला लागतं, एवढं मन धावतं आपलं. हे त्याच्या चंचलपणाचं लक्षण. काय सांगू तुम्हाला, आपलं तर जाऊ द्या, आपण तर पहिल्या म्हणजे आपलं LKG नाही येत, मला असं वाटतं. एक भाऊसाहेब फॉरेस्ट नाव आहे माझ्या महाराजांच्या जीवनचरित्रात. 3-4 भाऊसाहेब, एक भाऊसाहेब केतकर, भाऊसाहेब मोडप आणि भाऊसाहेब फॉरेस्ट. आता हे भाऊसाहेब फॉरेस्ट म्हणजे ते फॉरेस्ट मध्ये सर्व्हिसला होते, त्यांचं आडनाव काहीतरी वेगळं होतं, तर ते फॉरेस्ट विभागात काम करते म्हणून त्यांना सगळ्यांनी नाव ठेवलं हे भाऊसाहेब फॉरेस्ट. ते महाराजांवर नितांत प्रेम करणारे. महाराज देहात असताना, गोंदवलेकर महाराज देहात असताना दृश्याची किती ओढ आहे मला तुम्हाला सांगा. हे सगळे सिद्धांत सांगताना सहजतेने जांभा येते, बोलणाऱ्याला काही येत नाही, कारण त्याला बोलायचंय म्हणून त्याला येत नाही, पण श्रवण करताना माणूस एकाग्र होतो आणि जांभाई येते, हा काही दोष नाही बरं. तर ते थोडं जावं म्हणून सांगतो की घडलेला प्रसंग, दृश्याचं आकर्षण किती तुम्हा आम्हाला नाही, मोठ्या लोकांना सुद्धा कसं. तर भाऊसाहेब फॉरेस्ट फार महाराजांच्या जवळचे शिष्य होते आणि नित्य सेवेमध्ये असायचे. महाराज त्यांच्याशी अगदी काही विनोद वगैरे पण करायचे. असे एकदा एक मला वाटतं
एक चांगले साधक, एक शास्त्री बुवा आणि एक चांगले साधक महाराजांकडे आले आणि महाराजांची त्यांची नामस्मरणाविषयी, अध्यात्माविषयी चर्चा सुरू होती. आणि मग असा विषय होता की मला किती साधलं, माझी समाधी अजून लागत नाही किंवा माझं असं असं ते प्रश्न महाराजांना विचारले. तर महाराजांना ते म्हणाले की महाराज आता तुम्हीच सांगा मला काही साधलंय का नाही, माझं कुठपर्यंत अध्यात्माचं प्रगती होते हे तुमच्या मुखातनं मला ऐकायचं किंवा सांगता का वगैरे. तर हरकत नाही म्हणाले महाराज, असं करा म्हणाले, आता तुम्ही आज तर थांबलाच आहे, उद्या काय करा म्हणे, माझ्याबरोबर स्नानाला चला ओढ्यावर, मग तिकडे मी तुम्हाला सांगतो. आता हे सगळं ऐकताना भाऊसाहेब फॉरेस्ट यांच्या बाजूला सगळं ऐकू. भाऊसाहेब हळूच म्हणले, महाराज मी येऊ का उद्या तुमच्याबरोबर? महाराज म्हणले हो या, काय हरकत आहे, तिथे काय उघडे परब्रह्माची ही मूर्ती गोजिरी, महाराजांकडे सगळा मोकळा दरबार आहे. तर महाराज म्हणले हो या. मग ते शास्त्री बाबा जे काय होते त्यांना घेऊन गेले. महाराज स्नान वगैरे करून आले. एक छान आंब्याचं झाड होतं, त्या आंब्याच्या झाडाखाली बसले आणि महाराज त्यांना म्हणाले, शास्त्री असं करा, तिथे आसन टाका म्हणे, डोळे लावा म्हणे, लावा. आणि म्हणाले मी सांगतो तोपर्यंत काही डोळे उघडायचे नाही. ते म्हणले हरकत नाही. आणि थोड्या वेळाने एक 15-20 मिनिटं, अर्धा तास त्यांनी शास्त्रीबाबांनी सांगितल्याप्रमाणे आज्ञापालन केलं छानपणे. आणि मग महाराजांनी जाणलं आणि मग महाराजांनी त्यांना असं हात लावून म्हणे उठा आता. ते डोळे उघडले आणि महाराजांनी त्यांना सांगितलं की तुमची प्रगती छान आहे, असंच नामस्मरण सुरू ठेवा, चांगली प्रगती वगैरे. आणि आता थोडंच राहिलं म्हणाले तुमचं, थोड्या दिवसात तुम्हाला साधेल म्हणाले, अगदी जवळ आलेलं आहे म्हणाले, जे काही मिळायचं अध्यात्म मार्गामध्ये, जे काही तुम्हाला प्राप्त व्हायचं आहे. आता ते आत्मसाक्षात्कार होतं का आत्मज्ञान होतं हे ऐकायला आपण काही तिथे नव्हतो, पण महाराज म्हणाले थोडंच आहे, साधून जाईल. बरं, आता हे सगळं भाऊसाहेब फॉरेस्ट जवळून पाहतोय. मग ते म्हणजे महाराज मला असंच करा. अरे त्याच्याजवळ तुलना प्रपंचात असो का परमार्थात, यांना इतक्या दिवसात साधलं म्हणजे मला तितक्या दिवसात साधेल असं नाही. जशी आपली पाठ आपल्याला दिसत असते तसं आपलं अनेक जन्माचं कर्म काय, पूर्वसंचित काय, पूर्व पुण्याई काय, आणि या जन्मात कोणाला 2 महिन्यात साधेल, कोणाला 2 वर्षात साधेल, कोणाला 20 वर्ष लागतील. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, याचा अर्थ तुम्ही संयमाने करत राहा. समर्थांचं सांगणं जे आहे ना ते असं. ते म्हणले मग आम्हाला सांगा भाऊसाहेब फॉरेस्ट म्हणले महाराज मला हे करा. महाराज म्हणाले अहो असं नसतं. नाही नाही महाराज मलाही तसंच करा म्हणले, माझाही पहाच म्हणाले. अरे महाराजही फारच वस्ताद होतं ते. महाराज म्हणले असं करा, आता तुम्ही बसा म्हणे. बा आणि म्हणले भाऊसाहेब फॉरेस्टरांना म्हणाले, भाऊसाहेब आता मी सांगतो तोपर्यंत डोळ्या पापणी सुद्धा हलवायची नाही, डोळा उघडायचा नाही. महाराजांना माहित होतं, पण शेवटी ती आईच आहे. आईला 5 नाही 10 लेकरं तरी झाली, तर 10 लेकरं कोणत्या याच्या आहेत हे फक्त आईला माहित असतं. कधी जन्मदात्री आहे ती, जननी आहे ना, तिला सगळं माहित असतं की तिच्याच पोटचे 5 आहेत, पण 5वं कसं आहे पहिलं कसं आहे हे फक्त आईला माहित असतं. तसं महाराज म्हणाले एक क्षणभर नाही, एक निमिष पण डोळा उघडायचा नाही म्हणाले. पहा बरं भाऊसाहेब, तीनदा महाराजांनी सूचना दिल्या, माहितच होतं त्या. बरोबर म्हणा. आणि आता म्हणले 15 मिनिटं डोळे उघडू नका. बरं म्हणा, बिलकुल उघडत नाही. बसले भाऊसाहेब, बसले 1 मिनिट, 2 मिनिटं, 4 मिनिटं, 5 मिनिटं, 6 मिनिटं झाली. 14.5 मिनिटापर्यंत डोळे उघडले. शेवटी त्यांना असं वाटलं की महाराज डोळ्यामुळे बाहेर काय चाललं असेल बाबा. शेवटच्या एक 40-50 सेकंदांसाठी त्यांना असं वाटलं की काहीतरी बाहेर आघाडीत घडत असेल आणि ते आपण पाहिलं पाहिजे, आणि पटकन डोळे म्हणले भाऊसाहेब गेली तुमची वेळ. महाराज म्हणाले एवढं दृश्याचं आकर्षण मानवाला असतं सज्जन हो. भाऊसाहेब फॉरेस्ट सारखा महाराजांच्या सगुणात असलेल्या शिष्याला त्यांचं नामस्मरण खूप होतं. मला सांगायचं काय, अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व बरं का हे सगळे, जे ज्यांना परब्रह्म पाहायला मिळालं, ज्यांना परब्रह्माचा सहवास मिळाला, ज्यांना परब्रह्माबरोबर सगळ्या लीला करता आल्या, खेळता आलं, बोलता आलं, संवाद करता आला, अशी थोर माणसं सुद्धा दृश्याच्या बाबतीत. मला सांगायचं काय की किती मन माणसाचं चंचल आहे आणि त्याला इतकी धाव आहे बघा दृश्याची. म्हणजे साधं 1 दिवसाचं मौन पाळा म्हटलं तर आपण 13 तासापर्यंत होतं. 13 तास झाले की पुढचे 13 तास आपण बोलत राहतो. ते सगळा बॅकलॉग भरून काढतो. इतकी माणसाची वृत्ती जी आहे ना, आणि ते मन इतकं चंचल आहे. पुढे म्हणाले म्हणजे अगदी ते थांबतच नाही. एका भक्ताचं एक पद इतकं सुंदर आहे. तो म्हणतो, तूच सद्गुरुनाथा
एक माय बाप तूच सद्गुरुनाथा, एक माय बाप तुझ वीण आता, कोणी नाही कोणी नाही, तूच सद्गुरुनाथा. चंचल हे मन अस्थिर ते भारी, चंचल हे मन अस्थिर ते भारी, कैसे त्या आवरू तुझ वीण, तुझ वीण, तूच सद्गुरुनाथा. अतिशय चंचल, अतिशय अस्थिर, माकडापेक्षा जास्त, म्हणजे त्या भगवद्गीतेमध्ये त्यांनी सांगितलं की मनो मर्कटो वा म्हणजे वारा माकड हे जितके चंचल आहे तितकं नवे नवे त्याच्यापेक्षा जास्त चंचल हे आपलं मन आहे. आणि दृश्याकडे धावणाऱ्या मनाला सद्गुरूंची वचनं सावध करत असतात. त्याच्याकडे लक्ष ठेवण्याचं काम, मात्र त्या वचनांकडे लक्ष ठेवण्याचं आणि त्या मनाच्या धावण्याकडे लक्ष ठेवण्याचं काम हा साधकाचा, हा भक्ताचा सज्जन हो अभ्यास आहे. त्याला सारखं त्या 2-3 गोष्टी, आपण गाडी चालवताना एकीकडे क्लच आहे, एकीकडे ब्रेक आहे, एकीकडे ऍक्सिलेटर आहे, या 2-3 गोष्टींकडे तुम्हाला ऍट अ टाइम लक्ष देऊन पुन्हा समोर लक्ष ठेवायचं. पुन्हा इतक्या मनाच्या व्यवधानांना जर आपण रोज नित्यामध्ये काम करतो, तुम्ही माहिती का, घरामध्ये काम करताना मी तर पाहिलं आमच्याकडे, आमच्या वहिनी ऍट अ टाइम 3 तव्यांवर पोळ्या, पुन्हा इकडे भाजीचं शेत, कुकर त्याची शिट्टी वेगळी, इकडे चिरलेली भाजी वेगळी, केवढी व्यवधानं तुमच्या मनाला असतात, पण ती तुम्ही सगळी कशी सहजतेने आणि नित्याच्या सवयीने प्राप्त करून घेतात, त्याच्यावर तुम्ही मास्टरकी मिळवता. तसं या परमार्थामध्ये सुद्धा आपण इतकी व्यवधानं सांभाळू शकतो, इतकी शक्ती मानवी मनामध्ये आहे. हे सगळं नाथ महाराज जेव्हा सांगतायत ना, तेव्हा त्यांना मानवी मनाच्या शक्तीची सुद्धा कल्पना आहे आणि इतकी शक्ती त्या मनामध्ये आहे, त्याला इतक्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. पण म्हणाले, खरा किंवा आदर्श भक्त जो असतो ना, या भक्ताचं विषयाकडे जे काही मन धावतं ना, ते धावणारं मन सुद्धा ब्रह्मार्पण होत असतं. आता ब्रह्मार्पण होतं, मन देखील ब्रह्मार्पण होतं आणि त्यामुळे भक्ताला हवे असणारे जे पदार्थ ज्याच्याकडे त्याचं मन धावतं, ते सगळे पदार्थ, त्या सगळ्या चीजवस्तू, त्या सगळ्या व्यक्ती, ती सगळी परिस्थिती त्याला भगवत रूप दिसते. पुढचा सिद्धांत नाथ महाराज सांगतात की जो खरा भक्त आहे ना, त्याचं प्रत्येक कर्म हे ब्रह्मार्पण होत असतं. आता हा सिद्धांत कसा खरा असेल, तर सज्जनो असं पहा की असं कसं होत असेल की आदर्श भक्त जो, खरा भक्त जो आहे, त्याचं प्रत्येक कर्म हे ब्रह्मार्पण कसं होत असेल आणि का होत असेल. त्यांनी जर सांगून टाकलं की जो खरा भक्त असतो त्याचं प्रत्येक कर्म हे ब्रह्मार्पण होतं. त्याचं कारण असं की तो भक्त ज्या ज्या इच्छेने, ज्या ज्या पदार्थाकडे, ज्या ज्या चीजवस्तूंकडे, ज्या ज्या व्यक्तीकडे, ज्या ज्या परिस्थितीची अपेक्षा करतो, ती सगळी परिस्थिती त्याच्यासाठी भगवत रूप होते, असा सिद्धांत नाथ महाराज सांगतात. तर याचं कारण काय आणि हे होतं का, तर पहिली गोष्ट, हे सज्जन हो होतं. आता कसं होतं, तर श्री महाराजांच्या एकूण संस्कारानुसार मी तुम्हाला सांगतो, विचारसरणीनुसार मी तुम्हाला सांगतो की मुळात काय होतं, जो आदर्श किंवा खरा सच्चा भक्त आहे, उत्तम साधक जो आहे, त्याचा मुळात दृष्टिकोनच या विश्वाकडे पाहण्याचा हा अतिशय विशाल असतो आणि ब्रह्मरूप असतो. त्याची दृष्टिकोनच, त्याची दृष्टीच अशी असते की तो साधं या विश्वाकडे पाहताना सुद्धा मनामध्ये त्याच्या भगवंताचा विचार असल्यामुळे ही सृष्टी ही माझ्या भगवंताची, माझ्या सद्गुरु रायाची, माझ्या परमात्म्याची लीला आहे असं म्हणून तो बघतो. बर, आता त्याचं प्रत्येक कर्म ब्रह्मरूप कसं होतं हे समजून घेऊया. ते असं आहे सज्जन हो की अगदी साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो संतांच्या बाबतीत.
संत तुकारामांचा अभंग आहे आणि त्या अभंगातली एक ओवी अशी, एक ओळ आहे अशी, की नाम घेता ग्रासोग्रासी तो जेवुनी उपवासी. म्हणजे त्याला उपवास केल्याचं पुण्य. नाम घेता ग्रासोग्रासी म्हणून सद्गुरु संत महात्म्यांच्या प्रत्येक कर्मामध्ये, म्हणजे तुम्हाला सांगतो आता, ते सकाळी एखादा संत महात्मा आहे किंवा एखादा फार आदर्श भक्त आहे, तर त्या भक्ताचं जीवन बघा तुम्ही कसं असतं, की साधं भोजन आहे, एक उत्तम साधक आहे, त्याचं भोजन तो करणार आहे दुपारी, तर ते भोजन सुद्धा करताना भोजनाचं ताट जेव्हा त्याच्या समोर येतं तेव्हा तो पहिल्यांदा नैवेद्य दाखवतो, त्याच्या सद्गुरूला, त्याच्या उपास्य देवतेला ते पहिल्यांदा अर्पण करतो. तुमच्या माझ्यासाठी त्या जेवणाच्या ताटामध्ये भाजी भाकरी आलेली असेल, संत चोखा मेळा आहे, जनाबाई आहे, नामदेव आहेत, नाथ महाराज आहेत, ज्ञानेश्वर माऊली, या प्रत्येकाचं नवे नवे जो आदर्श भक्त आहे ना, या प्रत्येकाच्या जीवनातलं प्रत्येक कर्म हे ब्रह्मार्पण कसं होतं, ब्रह्माला अर्पण कसं होतं. त्याला तुम्ही साधी भाजी भाकरी दिली तर त्याला पाणी फिरणार, भगवंता हे तू. आणि मग त्याला अर्पण केल्यामुळे त्या भाजी भाकरीच्या साध्या नैवेद्याचा, साध्या भाजी भाकरीचा प्रसाद होतो. ती भाजी भाकरी राहत नाही. म्हणून आपल्याकडे नित्य नैवेद्याची जी सवय आहे त्याचा अर्थ असा आहे सज्जनो, की मी हे आज रांधलंय, वाढलंय, हे तयार केलंय भगवंता, पण हे सगळं मी तुला अर्पण करतो. म्हणून महाराजांची इतकी सुंदर शिस्त आहे. महाराज म्हणाले नैवेद्य वाढताना, महाराजांनी स्पष्ट सांगितलं की महाराजांना नैवेद्य वाढत असताना ते म्हणाले, तुमचे सद्गुरू जेवणार आहेत ना, तुमच्याकडून मीठ कमी पडणार आहे, तर आधी डाव्या बाजूला तुम्ही तुमच्या जेवणाच्या ताटात जसं मीठ घेता, का घेता? मीठ कमी पडलं तर असावं म्हणून. मग यथा देहे तथा देवे आणि यथा देवे तथा गुरु, असं आपलं शास्त्र सांगतं की जसं आपल्या देहाला पाहिजे तसं आपल्या गुरूंना वाढावं. म्हणून महाराज म्हणाले की 3 पोळ्या, 2 मुदी भात चांगला, एका पोटभर, एका मोठ्या माणसाला जेवायला जेवढं लागेल तेवढं ताटामध्ये वाढा. आपण आपल्याकडचा नैवेद्य हा पहिली पोळी, एक अगदी एवढी एवढी, त्याच्यातच पुरणाची पोळी, त्याच्यातच भजे, मग कसं खावं त्या भगवंताने. नैवेद्य आपला असा आहे. म्हणजे मी आमच्या घरचं सांगतो, आपण इतरांचं बोलून. म्हणून महाराजांनी स्पष्ट सूचना दिली की डाव्या बाजूला मीठ वाढा, त्याच्या बाजूला कोशिंबीर वाढा, त्याच्या बाजूला चटणी, त्याच्या बाजूला 2 भाज्या, एक वाटीभर चांगलं वरण, आमटी, काय असेल ते उत्तम पदार्थ. जो शिरा पुरणाच्या पोळ्या केल्या असतील तर 3 पुरणाच्या पोळ्या, साध्या पोळ्या असतील तर 3 साध्या पोळ्या, वरण भात भाजी, आणि सगळं एका माणसाला पुरेल एवढा नैवेद्य वाढवा. आणि हे सद्भक्तांच्या घरी नेहमी होतं. त्याला वाढलेला नैवेद्य, त्याला भोजन करायचं, पण तो अर्पण करतो. अर्पण केल्यामुळे साध्या केलेल्या स्वयंपाकाचा प्रसाद होतो. सज्जनो, परमार्थामध्ये वृत्तीचं विशाल होणं हाच परमार्थ. अकुंचित बुद्धी, महाराज म्हणाले, अकुंचित तुमची बुद्धी आहे ती विशाल करा, अकुंचित अंतःकरण आहे ते विशाल करा, हा खरा परमार्थ आहे. महाराजांना हे अपेक्षित आहे. मग म्हणाले दुसरी गोष्ट आपण दुसरी पाहू. म्हणाले साधी गोष्ट, म्हणजे हे सगळं मी तुम्हाला कुठून सांगतोय तर मी पाहिलेलं आहे माझ्या सद्गुरूंच्या. पाणी, फळं, दूध जेव्हा जेव्हा म्हणून महाराजांना दिलं, महाराज म्हणाले, अरे महाराजांना पाणी फिरवा, महाराजांना मग मला द्या. म्हणजे त्यांना दुपारचं दिलेलं दूध सुद्धा महाराजांना प्रसाद दाखवून देणार. दुपारी पाणी जेव्हा महाराज प्यायचे ना, अरे महाराजांना पाणी दिलं का, मग ते पाणी त्यांना दाखवा आणि मग द्या. म्हणजे माझ्या जीवनामध्ये जो म्हणून प्रसाद, जो म्हणून मी काही ग्रहण करणार आहे, ते सगळं आधी माझ्या सद्गुरूंना, माझ्या उपास्य देवतेला अर्पण करणं म्हणजे ब्रह्मार्पण. तुम्हाला अजून काय सांगू, संत मीरेच्या चरित्रामध्ये आपण पाहिलं की तिला विषाचा प्याला दिला तर ती म्हणाली, नाही, पहिले मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरं नकोई. पहिल्यांदा तिने त्याला अर्पण केला आणि मग तो प्राशन केला, तर ती म्हणाली मी विष प्यालेच नाही. भावनांचं उदात्तीकरण, सब्लिमेशन ऑफ इमोशन्स, हा खरा परमार्थ आहे. काहीच नाही, आपल्या घरचा रोजचा स्वयंपाक आहे. काही आपल्याकडे काय रोज पुरणाच्या पोळ्या आहेत का? नाही. वरण भात भाजी पोळी, कधी हे आमकं, कधी थालीपीठ असेल, कधी भाकरी असेल, कधी बाजरीची भाकरी असेल, कधी खिचडी असेल. पण ती सगळी जेव्हा आपण भगवंताला, आपल्या महाराज आज खिचडी केली बरं, आज खिचडी भजे आहेत, आज आमकं आहे, हे सांगणं, हे त्यांना अपेक्षित आहे. अरे तू मला विसरला नाहीस. मला सांगा, आपले मायबाप आपण आठवलेले अगदी जेव्हा वृद्ध झालेले असतात ना,
तेव्हा आईबाबांना आपल्याकडनं खरं म्हणजे काहीच अपेक्षा नाही. खरं हे ऐकायला पोरं पाहिजेत, पण नाहीयेत असं. तर नुसतं आईजवळ बसून तिचा हात हातात घेऊन, म्हणजे दिवसभर इतके आपण कामात प्रपंचात असतोच, काही प्रश्नच नाही. आईबाबांजवळ बसून गप्पाला वेळ नाही. पण संध्याकाळच्या वेळेला अगदी जेवण झाले किंवा आपण जेवायला एकत्र आहे, आई काय काय झालं आज? काहीच झालेलं नसतं तिच्या आयुष्यात, पण तिचा हात हातात घ्या, तिच्या जवळ बसा. जसं लहानपणी आपण तिच्या पदराला आपलं तोंड पुसायचं, तोंड धुवून आल्यावर, तसं एकदा करून पाहणं. मी तुम्हाला काय सांगू, ही पाहिलेली गोष्ट आहे. आपल्याकडे डॉक्टर गप्पू जोशी म्हणून होते. त्यांच्या आई खूप थकल्या होत्या. एवढी प्रॅक्टिस त्यांची त्या काळामध्ये होते. पण त्यांनी मला सांगितलेली गोष्ट आहे, की मी रोज संध्याकाळी अर्धा तास माझ्या आईशी गप्पा मारतो. आता हे नांदेड नाही, मराठवाड्यातले पहिले सर्जन, आई थकलेली आणि रोज अर्धा तास काय गप्पा? काही नाही, एकदा मामांचा विषय काढायचा, मामींचा विषय काढायचा, आईशी बोलायचं. म्हणून आपलं प्रत्येक कर्म हे ब्रह्मार्पण होण्यासाठी ना, त्या इमोशन्सचं उदात्तीकरण, भावनांचं उदात्तीकरण, हा खरा परमार्थ आहे. की नाही आपण साधाच स्वयंपाक केलेला आहे. पण तुम्हाला मी काय सांगू, अगदी शेवटच्या काळामध्ये महाराजांच्या वय वर्ष 84 होतं आणि काही आयुर्वेदिक औषधं, काढे महाराजांना सुरू होते. प्रोस्टेट ग्लँडचं ऑपरेशन झालं होतं. इतकी नित्याची बैठक, हे उष्णता वाढली. तर ती सगळी औषधं घेताना महाराज रोज सगळे काढे आणि औषध, अरे महाराजांना दाखवलं का? त्यांना दाखव, म्हणजे मी घेणारं औषध सुद्धा प्रसाद म्हणून घ्यायचंय. तुमच्या वाट्याला पॅरासिटामॉल घ्यायची, त्यांना दाखवा ना हो. काय हरकत आहे? मला बंधन करायला लावा, घेतो आज एक बोल. किती छान आहे हे, किती छान की माझं प्रत्येक कर्म सज्जनो हे याच्यासाठी श्रवण करायचं, की वाक्य फार साधं आहे, की प्रत्येक त्याचं ब्रह्मार्पण कसं होतं. अजून पुढे सांगतो, प्रत्येक कर्म भक्ताचं कसं होतं. सद्गुरू प्रल्हाद महाराजचा दुपारचा रोजचा 2:30 ते 4:30 पर्यंतचा रोजचा वेळ हा आलेल्या भक्तांच्या आलेल्या पत्रांना उत्तर लिहिण्याचा असायचा. आता टपाल यायचे, पत्र यायचे, तारा यायच्या. आल्याबरोबर ते सगळे टपाल आणि ते आपलं नाहीये, नावावर यांच्याच यायचं. पण सद्गुरू प्रल्हाद महाराज म्हणा, अरे महाराजांना दाखवलं का? एक दिवस ते एक पत्र आलं आणि त्यावेळेला बुलढाण्याचे कलेक्टर होते रामानंद तिवारी. आता ते भक्ताने आणले, ते लावलं, महाराज म्हणजे महाराजांना दाखव. महाराज दाखवलं ते पत्र, मग रामानंद महाराजांना दाखवून महाराजांनी घेतलं, पाहिलं. रामानंद त्याच्यावर होतं फ्रॉम रामानंद तिवारी, कलेक्टर बुलढाणा, असं. रामानंद महाराज नमस्कार, त्या पत्राला नमस्कार केला हो. का? त्याच्यावर रामानंद नाव लिहिलं. प्रत्येक कर्म ब्रह्मार्पण कसं. सज्जनो हे खूप खूप साधी गोष्ट आहे हो, दिसायला खूप साधी आहे, पण ही आचरणाला कठीण आहे. पण हे आपल्याला साधायचं. आपल्याला असं नाही करता येणार का? निश्चित. अरे आपला बाप जर ते काम करत होता, तर आपण बापासारखा असावं की नाही? आपल्यामध्ये आपल्या बापाचे गुण यायलाच पाहिजे. तो ज्या मार्गाने गेला त्याच मार्गाने जर गेलो तर त्याला किती आनंद होईल. अरे माझा पोरगा माझ्या वळणार. मला सांगा, आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे ना, की आपल्या मुलांनी आपण जशी कुलधर्म कुलाचार ज्या पद्धतीने आपण वावरलो राहिलो तसं आपल्या मुलांनी राहावं, असं आपल्याला प्रपंचात वाटतं की नाही? मग हा सर विशाल प्रपंच आहे. पुढे अनेक लोक महाराजांना असं वाटायचं ना लोकांना, की आपले सद्गुरू आहेत. प्रत्येक कर्म ब्रह्मार्पण कसं आहे. महाराजांसाठी वस्त्र, प्रावरण, काही भेटवस्तू काही घेऊन यायचे. महाराज म्हणायचे आल्या आल्या, अरे ते रामानंद महाराजांना पहिले अर्पण करा आणि मग मला द्या. बरं, आता हे तर झालं. जे म्हणून कोणी खिरड्याला यायचे, 2-3 दिवस महाराज त्यांना थांबून घ्यायचे. मग जाताना म्हणायचे, अरे जिजीमायला म्हणजे अगं त्यांना काहीतरी दे, मग पातळ हे ते. तर ते देताना सुद्धा आधी रामानंद महाराजांसमोर ठेवायचे आणि त्याला काय सांगायचे त्या भक्ताला, अरे हा रामानंद महाराजांचा प्रसाद आहे बरं, मी देतो म्हणून नाही. हा रामानंद महाराजांचा प्रसाद आहे, हा घ्या बरं, सगळेजण वापरा बरं तुम्ही. बाई साडी नेस बरं, काय असेल साडी चोळी दिली तिला, ते म्हणायचे बाई वापर बरं रामानंद, आणि ते सुद्धा अत्यंतिक श्रद्धेने वापरायचे. आता हे तर सगळी समजा जीवन, मी म्हटलं तुम्हाला, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत प्रत्येक कर्म, खरा भक्त जो असतो, खरा सशिष्य जो असतो ना, त्याचं कसं ब्रह्मार्पण होतं. आता हे तर अगदी तुम्हाला नित्याच्या घडलेल्या गोष्टी. पण 1926 साली सद्गुरू रामानंद महाराजांनी सद्गुरू प्रल्हाद महाराजांना जालन्याच्या राम मंदिरामध्ये सांगितलं, की बुवा
आता तुम्ही अनुग्रह द्या, आता मी अनुग्रह देणार. म्हणजे आपल्या सत्शिष्याला महाराजांनी सद्गुरुपदी आरूढ केलं. रामानंद महाराजांनी त्याच्या आधी 6च महिने वाणीरूप महाराज प्रगट झालेले होते 1925 साली डिसेंबरमध्ये. म्हणजे तिकडे आपले सद्गुरू प्रगट झाले आणि इकडे यांनी आपला सद्गुरुपदाचा अधिकार प्रल्हाद महाराजांना दिला. सद्गुरू रामानंद महाराज देहात आहेत. जेव्हा पुण्या मुंबईला ते जायचे तेव्हा जुने शिष्य म्हणायचे, रामानंद महाराज आम्हाला अनुग्रह द्या. अरे म्हणाले, माझे सद्गुरूच आता आले, मला अनुग्रह द्यायची गरज नाही, तुम्ही त्यांचा अनुग्रह घ्या. म्हणून वाणीरूप महाराजांचा अनुग्रह रामानंदांनी सगळ्या. इकडे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात आले म्हणायचे, अरे आता भगतजी आहेत ना म्हणायचे. भगतजी म्हणजे प्रल्हाद महाराज त्यांचा. म्हणजे हा सत्शिष्य रामानंद महाराज हा सत्शिष्य किती वैराग्यशील होता की स्वतः सद्गुरुपदी असताना सुद्धा तिकडे सद्गुरूच्या चरणी सत्शिष्य म्हणून राहायचे आणि इथे प्रल्हाद महाराजांचे सद्गुरू होते तरी पण यांना सद्गुरुपद देऊन पुन्हा मोकळे राहिले. म्हणजे माझे अनेक शिष्य व्हावे ही सुद्धा भावना रामानंद महाराजांना कधी शिवली नाही. सज्जनो, हे आपल्या परंपरेतलं किती मोठं दिव्य ज्ञान आहे, काय भाव आहे बघा. तर असं जेव्हा रामानंद महाराजांनी प्रल्हाद महाराज, मला सांगायचं काय, सत्शिष्याचं प्रत्येक कर्म हे ब्रह्मार्पण असतं. रामानंद महाराज सांगितलं काय, अनुग्रह द्या. तर जेव्हा जेव्हा प्रल्हाद महाराजांकडे कोणी अनुग्रहाला गेलं तर ते म्हणायचे, अरे इथे रामानंद महाराज बसलेत बरं, ते तुला अनुग्रह देणार, मी फक्त मंत्र सांगतो त्यांच्या आज्ञेने. म्हणजे ज्या कार्यासाठी सद्गुरू प्रल्हाद महाराजांना रामानंद महाराजांनी निवडलं होतं की आता हा संप्रदाय तुला चालवायचा आहे, तू सद्गुरुपदी विराजमान झाला, तर ते सद्गुरुपद सुद्धा मी घेतलंय किंवा मी सद्गुरू आहे हा भाव सुद्धा सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या ठिकाणी कधी नव्हता. आदरणीय बाबा कस्तुरे शास्त्रींना अनेक लोक मागे लागले, आम्हाला अनुग्रह द्या. ते म्हणाले, नाही, मला अजून अनुग्रहाचा अधिकार नाही किंवा मला अजून माझ्या सद्गुरूंनी सांगितलेलं नाही. कितीतरी वर्ष बाबांनी अनुग्रह दिला नाही. कधीतरी एक वेळ आली आणि त्याच्यानंतर बाबांनी सद्गुरूंच्या आज्ञेने निवडक काहीच लोकांना अनुग्रह दिला. त्यांनी पण अनुग्रह देण्याचं कधी. म्हणजे आपलं प्रत्येक कर्म हे कसं ब्रह्मार्पण होतं सत्शिष्याचं. सज्जन हो, नाथ म्हणाले की असा सत्शिष्य जो असतो ना, त्याचं प्रत्येक कर्म हे ब्रह्मार्पण असतं. की अगदी सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी निजेपर्यंत घडणारी प्रत्येक गोष्ट ही भगवंताची सेवा आहे. हे त्यांनी दिलेलं मला, त्याची आज्ञा म्हणून मी हे करतोय. त्याच्यामुळे प्रत्येक कर्म. सज्जनो, हे सगळं चिंतन करत असताना तुम्हा आम्हाला तर साधा प्रपंच करायचा, ज्यांनी एवढ्या जो विश्वाचा प्रपंच चालवतो त्याला धरून जर आपण राहिलो आणि या पद्धतीने जर आपण आपलं प्रत्येक कर्म, नाही का, आपण एवढंच करावं, महाराज माझ्याकडून आज एवढं चांगलं कर्म झालं, हे तुमच्या चरणी अर्पण करतो, एवढा भाव रोज त्यांच्या चरणी जर आपण रुजू केला तर मला असं वाटतं आपलंही असं प्रत्येक कर्म सद्गुरूंच्या चरणी अर्पण होईल. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया आणि आपण नित्याची प्रार्थना